दरम्यान आज मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा होणार आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा वरळीतल्या NSCI डोम इथे पार पडेल। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमधील पराभव आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कुठली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। अजय, विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता महानगरपालिकेमध्ये आपली कुठेतरी ठसा उमटवणं आणि त्याचबरोबर आपलं अस्तित्व दाखवून देणं हे मनसेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणूनच आजचा मेळावाही तितकाच महत्त्वाचा आहे। अजय, जसं तू म्हणालेस की आजचा मेळावा जो महत्त्वाचा आहे तो महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असणार आहे। महापालिकेला नेमकं राज ठाकरे कोणासोबत आपल्याला पाहायला मिळणार की स्वबळाचा आजूबाजूला फिरताना पाहायला मिळते, कारण की लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो राज ठाकरे मनसेने दिला होता। महायुतीला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो राज ठाकरे मनसेने दिला होता। त्याच्यानंतर विधानसभेला स्वबळाचा नारा दिला होता आणि त्याच्यानंतर एक बैठक, विधानसभेच्या पराभवानंतर एक बैठक जी आहे ती मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंच्या सोबत झाली आणि त्या बैठकीत भाजप सोबत जाण्याचा एक सूर पाहायला मिळाला होता। आणि त्याच्यानंतर आजचा हा पहिला मेळावा जो आहे तो NSCI डोम या ठिकाणी पार पडतो आणि या बैठकीत नेमकी मग राज ठाकरेंची भूमिका काय असणार। खरं तर विधानसभेला पराभव झाल्यानंतर मनसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचं, मनसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम राज ठाकरे करणार असल्याची माहिती मिळते। पण यात आणखी महत्त्वाची भूमिका की राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा सुद्धा केलेला आहे, त्यामुळे त्यांची चाचपणी सुरू झालेली आहे महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। पण ज्या महापालिकेवर मागचे 25 वर्ष ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकताना पाहायला मिळतं आणि यंदा लोकसभा विधानसभा काबीज केल्यानंतर आता भाजपचं लक्ष आहे ते मिशन मुंबई म्हणजे मुंबई महापालिका आणि त्या ठिकाणी मग ठाकरेंना शह देण्यासाठी एकीकडे भाजप तयारी करताना राज ठाकरे यांची भूमिका जी आहे ती पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर विधानसभेला सोबत महायुती सोबत गेले नाही तरी अगदी खरं आहे, त्यामुळे आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी कुठेतरी हे संपूर्ण आव्हान आता मनसेकडनं एकट्याने स्वीकारलं जातं स्वबळावर का युतीची कुठली घोषणा होतीये, कुठली नवीन घोषणा होतीये याकडे लक्ष असेल। धन्यवाद अजय आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।